सरकार, या केंद्र सरकारच्या पीक विमा योजनेचं हे अपयश आहे म्हणावं लागेल। गेल्या वर्षी त्या ठिकाणी 95 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता, परंतु ज्या वेळेस त्यांनी 1 रुपयाची पीक विमा योजना जी आहे त्यांनी सांगितले की त्याच्यामध्ये गैरव्यवहार आहे किंवा अनियमितता आहे म्हणून त्यांनी बंद केली, आणि पुन्हा ज्या वेळेस 24-25 ला ही योजना चालू केली तर शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी भरघोस त्या ठिकाणी पीक विमा भरलेला असताना, उदाहरणार्थ बघायला गेलं तर भूमपरांडामध्ये जो शेतकरी ज्याचं क्षेत्र 62 आर आहे त्या शेतकऱ्याने 700 रुपये त्या ठिकाणी त्याने पीक विमा भरलेला होता आणि त्याला 200 रुपये मिळालेले आहेत। ही तफावत जी आहे ही डोळ्यात धूळफेक करणारी आहे, आणि मला वाटतं की ज्या गोपाळ्यानं त्या ठिकाणी एका शेतकऱ्यासाठी त्या ठिकाणी डीपी साठी त्याला गोपाळ्याला उभा केलं आणि सांगितलं की माझ्या डीपी साठी मी राजीनामा दिला, तर आता जेवढी काय तफावत आहे हा सगळ्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे, आणि जसा डीपीचा प्रश्न आहे तसा शेतकऱ्यांच्या चरितार्थाचा प्रश्न आहे। शेतकऱ्याचं एकतर दरडोई उत्पन्न त्या ठिकाणी खालावलेलं आहे, आणि त्याच्यामुळे गोपाळ्या राजीनामा देणार का हा खरा पहिल्यांदा प्रश्न आहे। आणि मला असं वाटतंय राणा पाटील असो किंवा ओमराजे असो, ह्यांनी धूळफेक थांबवावी, ह्यानं त्याच्यावर आरोप करायचे, त्यानं ह्याच्यावर आरोप करायचं। जनता त्या ठिकाणी दणदण झालेली आहे। त्या ठिकाणी ह्या औसा रोडवर एक त्या ठिकाणी मयत झालेला आहे, त्याचबरोबर इथं धाराशिव मध्ये शहरात त्या ठिकाणी एक मयत झालेला आहे। अजून धुळीतून 4-6 वर्ष होईल आता तुमच्या सत्ता आहे, तर तुम्ही फक्त ह्यानं निधी आणला त्यानं निधी आणला ह्यानं अडवला, तुम्ही आता हे बंद केलं पाहिजे। पत्रकार महोदयांना देखील विनंती आहे की ह्यांना तुम्ही विचारू नका, ह्यानं असं म्हणलं त्यानं तसं म्हणलं, दोघं सत्ताधारी आहेत। त्याच्यामुळं माझी तुमच्या माध्यमातून सर्वसामान्याला विनंती आहे की राणा पाटलाचं काही घेणं देणं नाही आपल्याला किंवा ओमराजेचं काही घेणं देणं नाही, हे दोघं घर त्या ठिकाणी घरी बसवले पाहिजे। बरीच कर्तबगार मंडळी या जिल्ह्यात आहे, तिसरा पर्याय त्या ठिकाणी दिला पाहिजे, तरच शेतकऱ्याला, विद्यार्थ्याला सगळ्याला न्याय मिळणार आहे। आता ही जी 14 महसुली मंडळी वगळलेली आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ट्रिगरचा उद्देश त्यांनी सांगितलं की मी ते ट्रिगर साठी बोललो। अहो साहेब, त्या ठिकाणी इथला जो काही स्थानिक नैसर्गिक आपत्ती आहे, मग धाराशिव जिल्हा हा जो काय केंद्राच्या काही परिसीमेच्या बाहेर आहे का, इथं पाऊस पडला ज्या वेळेस त्या ठिकाणी भूमपरांडा वार्षी मध्ये तुम्ही सांगताय की अतिवृष्टी झाली, तिथलं उत्पादन घटलं म्हणल्यावर तुम्ही तांत्रिक उत्पादन सरासरी कशी काय आज दाखवली। त्याचबरोबर तुम्ही दुसरं कारण सांगताय की या ठिकाणी ट्रिगर वगळला, पश्चात काढणी पश्चात जी विमा आहे त्या ठिकाणी नुकसान भरपाई, त्याचं काय, बऱ्याच जणांचं पावसामध्ये त्या ठिकाणी काढलेलं सोयाबीन भिजून गेलं। त्याचबरोबर तुम्ही दुसरी गोष्ट सांगताय की आम्ही त्या ठिकाणी प्रश्न मांडला, असं चालणार नाही। आता ही जनता तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न वेळोवेळी विचारणार आहे, आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी एकमेकावरची चिखलफेक थांबवून आता तुम्ही कामाला लागावं, नाहीतर तुम्हाला ही जनता सोडणार नाही।